मुंबईमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होतोय। राज्यभरात पुढील 6 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरामध्ये पाऊस जो आहे तो विश्रांती घेतलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु आज सकाळपासूनच मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस जो आहे तो रिमझिम स्वरूपात बरसताना पाहायला मिळतोय। हवामान खात्याच्या अनुसार पुढील 6 दिवस जे आहेत ते राज्यभरात मान्सून सक्रिय होणार अशा संदर्भातली माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं देण्यात येते आणि संपूर्ण येलो अलर्ट जो आहे तो राज्यातल्या काही विविध जिल्ह्यांना जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। मान्सून सक्रिय होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना जो आहे तो वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास कारवाई होणार आहे। पुणे पालिकेनं बांधकाम व्यावसायिकांना तसे सक्त निर्देश दिलेत। पुण्यामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठा सुरू आहे। बांधकाम व्यावसायिक पिण्याचं पाणी वापरतात का यावरती लक्ष ठेवण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। जर असा प्रकार आढळून आला तर बांधकाम बंद केलं जाईल। पुणे शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो केला जातोय, मात्र महानगरपालिकेनं मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना आता कडक सूचना दिलेल्या आहेत। जर पुणे महानगरपालिकेचं पिण्याचं पाणी हे बांधकामासाठी वापरलं तर थेट बांधकाम बंद करू अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत। महानगरपालिकेला आगामी काळामध्ये जर पावसात खंड पडला तर मग मात्र संपूर्ण शहराला पाणी पुरवठा जो आहे तो करायचा आहे। त्यासाठी 1 दिवसाआड पाणी जे आहे ते सुद्धा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। पिण्याचंच पाणी थेट बांधकामावरती वापरताना पाहायला मिळतं, त्यामुळे महानगरपालिकेनं पथकं जे आहे ते तयार केलेले आहेत आणि या पथकाच्या माध्यमातून मोठ्या कंस्ट्रक्शन साईटवरती पथकांकडून धाडी टाकल्या जातील। जर कदाचित तिथं पिण्याचं पाणी बांधकामावरती आढळलेलं पाहायला मिळालं तर मग मात्र थेट बांधकाम जे आहे ते बंद करण्याचा इशारा पुणे महानगरपालिकेने दिलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पेशेश्वरी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।